अजय हनुमान मोठी जुई या दोन संघांमध्ये ही रणधुमाली बॉर युद्ध महामुकाबला पाहतोय, रणसंग्राम पाहतोय, रणकंद पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच मगाशी मिळाली होती, तोच गोलंदाज यावेळेला मात्र अप्पर कट इथे पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने इथे हातातून चेंडू निसटतोय, चेंडू जमिनीला दान होतोय, जीवनदान इथे मिळतोय या फलंदाजाला आणि या जीवनदानाचा कितपत फायदा घेतोय उर्वरित काळामध्ये याचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळणार आहे. तनुज कोहली इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एकेरी धावसंख्या इथे अर्जित केली, वैयक्तिक खातं खोललं आणि सांघिक देखील एका धावसंख्येने खातं खोललंय. तनुज कोहली गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राकेश आणि आयुष ही जोडी मैदानावर आहे. आयुष या बिल्ला मात्र ऑन स्ट्राईक आहे, ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला. इथून मात्र चेंडू आपल्याला डीप मिडविकेटच्या दिशेने पाहायला मिळेल. तिथे मात्र फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि या फंबल झालेल्या अवस्थेमध्ये इथे दुहेरी धावसंख्या देखील अर्जित केलेली आहे. एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. अप्रतिम. इथे मात्र एक धाव ही खूप महत्वाची आहे. ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये एक मत महत्वाचं आहे ना, तसं मात्र या क्रिकेटच्या पटलावरती एक धाव ही खूप महत्वाची आहे, फारशी महत्वाची आहे. इथे ते महत्व आपल्याला पटायला पाहिजे. परिभाषा आपल्याला शिकायला लागेल क्रिकेटची. अशा चुका कमी करणं हे गरजेचं आहे आपल्या क्रिकेटसाठी. टप्पा पडल्याने तर इथे मात्र वेगवान चेंडू, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. इथून राईटम ओव्हर द विकेट गोलंदाज आहे. हाय आर्म ऍक्शन आहे, अगदी वरून चेंडू डिलिव्हर करतोय आणि त्यानंतर स्किड होतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 17 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. मगाशी सार्थक घर त्याला पाहिलं, आता हा आपण पाहतोय तनुज कोहली अंडर 17चा हा गोलंदाज. या बिल्ला मात्र मोठा फटका मारायचा होता, अगदी कानाच्या लेवलला टर कारण चेंडू इथून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बाउन्सरचा अटॅक केला जातोय, बाउन्सरचा मारा केला जातोय. क्रिकेटचा दुसऱ्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. बघता बघता पाहता चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. जेवढे चेंडू निर्धाव येतील ना, तेवढं मात्र तनुज कोहली याचा आत्मविश्वास वाढणार आहे. हा आत्मविश्वास फारसा महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, कारण इथून मात्र चांगली गोलंदाजी करण्यासाठी आत्मविश्वास बळावला पाहिजे. यावेळेला टप्पा पडलाय, पुन्हा एकदा आतल्या दिशेने चेंडू आलाय, चकवा दिलाय यष्टीरक्षकाला, लेग गलीच्या क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय. बघता बघता पाहता चेंडू मात्र फाईन लेग सीमा रेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. 2 धावसंख्या इथे अर्जित केल्यात आणि या 2 धावसंख्येने धाव फलक पोहोचले. आता मात्र 5 या आकड्यावरती खरिवली हा संघ मैदानावर आहे. RSC 11 खरिवली संघ मैदानावर आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील हा संघ आज मात्र दूरवरून प्रवास करून या आमच्या उरण तहसील मध्ये आलाय. एका बाजूला अगदी गावचा संघ, घरचा संघ मोठी जुई मैदानावर आहे. जय हनुमान मोठी जुई या नावानं मैदानावर उतरलाय. तनुज अंडर 17चा गोलंदाज भेदक मारा करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, या बिल्ला मात्र काही काळ हवेमध्ये चेंडू होता, इथून मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडला झेल आणि संपलाय. या वेळेला मात्र या फलंदाजाचा खेळ फुल स्टॉप लागतोय. याच्या या खेळीला जाईल डगआउट मध्ये. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. RSC 11 खरिवली या संघाला पहिला धक्का बसलाय आयुष्याच्या स्वरूपामध्ये. आयुषनं मात्र वैयक्तिक 4 धावसंख्या जमवल्या आणि 5 चेंडू खेळलेत. येथून मात्र पहिलं षटक देखील समाप्तीचा निर्बाळ आला. पंचांकडून 5 धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज अजय भोईर. भरतजी भोईर याने मात्र विश्वास दाखवलाय. अजय भोईर याच्यावरती स्वतः कर्णधार आहेत भरतजी आणि त्याने मात्र विश्वास दाखवलाय अजय भोईर याच्यावरती. तो विश्वास किती सार्थकी लावतोय, किती सार्थकी ठरवतोय, कारण एक सार्थक मात्र बहारदार खेळ करतोय चिरले संघासाठी, पण तो हा जो सार्थक आहे इथून मात्र किती सार्थकी लावतोय, त्याच्यावर दिलेली जबाबदारी कितपत पेळतोय लीलया पाहूया या षटकामध्ये. अजय भोईर ऑन मार्क असणार, गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे खरिवली संघाच्या बाजूने.
राकेश गायकर सलामीला आपण फलंदाज पाहतोय, आघाडीचा फलंदाज आहे. आता मित्र नेतृत्व स्वीकारलाय, या नेतृत्वाला मात्र सिद्ध करावं लागेल. कारण खरं तर सलामीला आलेला फलंदाज आहे, आघाडीला आलेला फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज म्हणून गणना केली जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, काहीसा आवाज निर्माण झाला, पंचांचं बोर्ड अवकाशाकडे आहे. अगदी आपण पाहतो बॅटला ब्रश करत चेंडू यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. इथून मात्र दुसरा धक्का बसतोय तो खरिवली संघाला. RSC 11 खरिवली संघाला मात्र दुसरा धक्का बसलाय. सलामीची मात्र इथे टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली आहे. आता इथून मात्र मिडल ऑर्डरला काम करावं लागेल, कारण पहिला आघाडीचा फलंदाज आयुष बाद झाला. त्यानंतर इथून राकेश देखील मैदानाच्या बाहेर पडलाय, वैयक्तिक एक धावसंख्या काढलाय आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर गेलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली अजय भोईर याची मात्र आक्रमक सुरुवात आहे मी तर म्हणेल, कारण पण मात्र फुलर लेनचा चेंडू होता आणि तो पडल्यानंतर स्किड झाला आणि बॅटची कळा घेत यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये चेंडू गेलाय. खोलबट टप्प्याचा चेंडू, सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिली आहे. दोन चेंडू यावेळेला रिस्पेक्ट दिली जाते क्रिकेटमध्ये. एक सचिन रमेश तेंडुलकर सरांची रिस्पेक्ट केली जातोय आणि यॉर्कर चेंडूची रिस्पेक्ट केली जातोय. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू, बुंधा टाकलेला चेंडू आपण पाहतोय, सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिली. कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती मोठे फटकेबाजी, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्लोवर चेंडू आला, अगदी कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फ्लो देखील आपण कबरच्या दिशेने पाहिला. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एव्हरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. महत्वाची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे, नॉकआउट मॅच. प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे, पण जिंकायचा प्रयत्न नक्कीच केला जातो दोन्ही संघांकडून. आडव्या बॅटने केलाय. चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल ना तोपर्यंत स्ट्राईक रोटेशन इथं पाहायला मिळेल. भागीदारी बनवावी लागेल, कारण भागीदारी इम्पॉर्टंट फॅक्टर असतं क्रिकेटमध्ये. पार्टनरशिप हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो, तो फॅक्टर इथे मात्र वापरावा लागेल. पण मोठी जुईच्या बाजूने विचार केला तर एक चांगली इथे भूमिका सध्याच्या घडीला त्यांचा संघ करतोय. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थकी लावलाय. तनुज आणि अजय यानं पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. एक धावसंख्येने मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. अजून मोठी जुईच्या प्रेक्षकांचा विचार केला तर अगदीच उडंदाचा प्रतिसाद या संघाला मिळतोय आणि टाळ्यांचा कर्कश वास देखील वेळोवेळी, शिट्ट्या आणि टाळ्यांचा वास देखील पाहायला मिळतोय. आयोजक देखील खुश असतील, कारण त्यांच्या गावचा संघ आहे. अगदी जरी ACC मोठी जुई संघ शेवटच्या रजनीमध्ये पाहायला नक्कीच मिळणार, पण आज मात्र सुखद आनंद या संघाने देखील आपल्याला सर्वांना दिलाय. या बिल्ला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू वळवलाय, मनगटाचा वापर केला, जोरकस फटका, डीप बॅकवर्ड स्कोअर लकलेशा. इथे अल्टी पलटी चेंडूने मारले, सी मार रेषेला कल्टी आलाय, चौकार. धावसंख्या धाव फलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात RSC 11 खरिवली हा संघ आपण पाहतोय. तनुज कोहली यानं आपल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवला. अजय भोईर यानं आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला आणि 6 धावसंख्या खर्च केल्या आणि तनुजनं 5 धावसंख्या खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत तनुज कोहली याला 1 विकेट मिळालाय, अजय भोईर याला 1 विकेट मिळालाय आणि एकंदरीत धावफलकावर धावा आता स्थिरावल्यात 11 आकड्यावरती. कौतुक करेल मी तनुज कोहली याचं ना अजय भोईर याचं एकही वाईट नाही, एकही नो नाही, म्हणजे अव्वांतर धावसंख्या एकही या आपण 2 षटकामध्ये पाहिली नाही. फेअर चेंडू इथे 12च्या 12 फेकलेत आणि 11 धावसंख्या मात्र खर्च केल्यात. इथून 12 चेंडू मात्र निर्णायक ठरतील नक्कीच RSC 11 खरिवली संघासाठी, कारण 12 चेंडूमध्ये अधिकच्या धावा आल्या तर इथून शिरकाव होऊ शकतोय. निर्णायक मॅच आहे, इथून मात्र नॉकआउट स्टेजची मॅच चालू आहे.
लुबर फुलटॉसचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, इथून मात्र चेंडू निसटलाय. अगदी आपण पाहतोय पायांना दस्तक दिली आणि चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. नक्की चेंडू सीमा पार गेलाय आणि पार जात असताना चौकार देखील मिळाला आहे. आत्मविश्वास वाढवणारा काहीसा खरिवलीच्या डगआउट मधून टाळ्यांचा कर्कश आवाज काही काळानंतर झालाय. हा टाळ्यांचा आवाज प्रतिसाद नक्की द्यावा लागेल, कारण शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्या खेळाडूचं मनोबल वाढवणं इट इज कॉल्ड ॲज अ क्रिकेट आहे. क्रिकेटात सांघिक कामगिरीचा कर्तबगार बनवणारा विजयाचा आखाडा आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ. इथून मात्र आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे लॉंग ऑनच्या दिशेनं मारली. मस्त काला दस्तक, चेंडू गेला सीमा रेषा पार. आत्मविश्वास वाढवणारा, कर्कश वाटाळ्यांचा निर्माण करणारा, शिट्ट्यांचा आवाज निर्माण करणारा हा येतोय खरिवलीच्या बाजूनं. चौकार चौकार चौकार. जेवढा प्रेशर तेवढ्या चुका, जेवढ्या चुका तेवढ्या प्रेशर, आणि जेवढ्या चुका होतील तेव्हा आपण मॅच पासून लांब जाते, लक्षात ठेवा. याला मोठा फटका केलायचा होता. इथून मात्र बॅटला चेंडू अदलतोय आणि काही काळ अवकाशात राहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथून मात्र वन मोर विकेट डाऊन. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर असेल. नक्कीच अतिशबाईंच्या सोबत मयूरबाईंचं देखील नाव गाजतोय आणि मयूरबाई पण आज सोन्याने मात्र नटून आलेल्या आहेत. अगदी मगाशी मी नामघोष केला की गोल्डन मॅन मयूर दादा पाटील. नक्कीच नवीन ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून मयूरभाई यांची आहे. खरं तर क्लब वाईज ग्रुप आपण पाहतोय क्लबच्या माध्यमातून दिमागदार सोहळा इथे संपन्न होतोय. या दिमागदार सोहळ्याचं नाव आहे ग्रीष्मा इंटरप्राइजेस चषक 2026चा थरार रणकंद वॉर महामुकाबला क्रिकेटचा मेळावा. या वेळेला मात्र आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू, बाउन्सरचा अटॅक, कानाचे लेवलला टर करण चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट 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 अशी एकंदरीत म्युझिक वाजत असताना कानाच्या लेवल आपण इथे पाहतोय. अशा पद्धतीचा मारा तिखट करावा लागेल, प्रश्न विचारावे लागतील. स्वामी विवेकानंद म्हणतात टीट फॉर टॅट. जशा तसं प्रत्युत्तर द्यावं लागतं क्रिकेटमध्ये. या बल्ला मात्र फुल टॉस चेंडू ठोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न मात्र इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. नक्कीच आपण पाहतोय तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. साई ब्रीजच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि इथून मात्र पंचांच्या नजरेतून शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर नक्कीच जो काय फेअर निर्णय आहे, अचूक निर्णय आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच फेअर डिलिव्हरी आहे. अगदी मी म्हटलं होतं आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला जातोय. साई प्रीतचे आमचे कॅमेरामॅन अचूक क्षणचित्र टिपट आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहतोय त्याच्या चॅनलला प्रतिसाद आहे. बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर अप केल्या आहेत. आज देखील आपण पाहतोय ग्रीष्मा इंटरप्राइजेस चषक 2026 ची स्पर्धा मात्र इथे कव्हर करत असताना धावफलकावर धावा आता पाहायला मिळतील आपल्याला 20 आकड्यावरती 2-0. इथे मात्र मोठा फटका अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये फटका चढवलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून जाणारा ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषकाचा बोलबाळा करणारा, दन दन करणारा येतोय षटकार.
RSC 11 खरिवले संघ असं वाटत होतं की कुठेतरी बॅकफुटला जातोय 2 षटकामध्ये. मार्गदर्शन मी म्हटलं ज्यावेळेला पहिला चमकार आला ना तिसऱ्या षटकामध्ये, तेव्हा म्हटलं की आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे टाळ्यांचा प्रतिसाद देऊन, आणि त्या पद्धतीचं चित्र पलटलं गेलं. कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेट आहे आणि इथून मात्र ते चित्र स्पष्ट झालं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरी धावा धावफलकावर लागल्यात. 26 3 बाद 26 स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इथून मात्र धावबाद होईल की नाही, पण नक्की आमच्या मतानुसार तर होणार नाही, कारण दोन्ही स्ट्राईक सोडणं हे अपेक्षित आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाप्रमाणे. एकाने स्ट्राईक सोडली होती तसंच काही चित्र घडलंय, पण पंच जोपर्यंत म्हणत नाही, कारण पंच जसं इशारा करतील ना तसं आम्हाला बोलावं लागतं. आमचे फक्त शब्द असतात, घडणाऱ्या घटना हे आम्हाला सांगाव्या लागतात. नक्कीच काही नियम आम्हाला माहिती असतात, पण आम्ही बोलू शकत नाही. काही बंधनं असतात स्पर्धेमध्ये, कारण लाईव्ह स्पर्धा कव्हर केली जाते, बरेच प्रेक्षक देखील बोलत असतात, आमच्या शब्दांवर आणि शब्दांवर लक्ष असतं. तर नक्कीच आम्हाला देखील बंधन आहेत आणि त्या बंधनाच्या माध्यमातून समालोचन होत असताना आज मात्र समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्रातील नामांकित पंच जयेश भोसले सर असतील आणि उरण तालुक्यामध्ये चर्चेमध्ये नाव असलेलं संयम गरात. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र गरंगळत जातोय डीप मिडविकेटच्या दिशेने. एक धाव संख्या इथे अर्जित केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाही. स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाईल, कारण आत्मविश्वास वाढलाय किंबहुना या खेळाडूचा असं मला वाटतोय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासानं मात्र धावा बनवाव्या देखील लागतील. 27 आकड्यावरती धावफलक इथे पोहोचतोय. 27 RSC 11 खरिवले संघ 27 धावसंख्येवर मुसंडी मारतोय. इथून अद्याप या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन ड्राईव्ह केला, आता मात्र कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र डीप स्क्वेअरला डीप मिडविकेटच्या मध्यभागी अडवला जातोय. बघता बघता पाहता पाहता इथून धावा जमवल्या 2. 29 वर धावफलक पोहोचेल. दोन धावसंख्येनं 29 वर धावफलक पोहोचतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात RSC 11 खरिवले संघ मैदानात आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षक इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर. या वेळेला मात्र बॅकफुटला खेळून पुन्हा एकदा फ्रंट फुटला गेला होता, पुन्हा बॅकफुटला आला आणि या पूर्ण काळामध्ये बॅटची कळा घेऊन चेंडू मात्र इथे सेकंड स्लिप मध्ये असणार आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं चित्र आहे बघा, एकाने स्ट्राईक सोडली एकाने स्ट्राईक सोडली नाही. किंबहुना या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र धावफलक आता 30 आकड्यावरती पोहोचतोय. धावसंख्या रुसली आहे, इथून धावसंख्येला हसवावं लागेल, प्रयत्न तो करावा लागेल, प्रयत्न केला जातोय. पण आता मात्र एक सुमार कामगिरी झाली. तिसऱ्या षटकापासून सुरुवात केली. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्या तर 15 धावा दिल्या यश यानं, आणि अगदीच पहिलं आणि दुसरं षटक मात्र 5 आणि 6 धावसंख्येचं व्यतीत झालं. तिथून मात्र चौथ्या षटकाला आता सुरुवात झालेली आहे. परेश पाटील गोलंदाजी मार्क आहे. अंतिम काही चेंडू शिल्लक आहे ते षटकातील. परेश पाटील ऑन मार्क असणार. इथे मात्र ओ हो 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 आला 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 डीप मिडविकेटच्या वरून या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला. गरीबी में आटा गिला असं म्हणतात ना, त्या पद्धतीने नो आहे, बीमर आहे, उघडा डोले बघा नीट या चेंडूवर आहे. फ्री हिट, इथून मात्र फ्री हिटची किती संधी घेतली जाईल, कारण धावसंख्येने मुसंडी मारली. आता धाव फळक पोहोचलंय आता 37 या आकड्यावरती. 37 लॉस ऑफ 3 विकेट, रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर अँड in this match between two teams, 4 over match, last over progress in this match. या बिल्ला मात्र आपण पाहतोय या थर्रार मॅचचा इथे पाहायला मिळतोय. परेश पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. या वेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट, पण फ्री हिट आहे. ना बुंधा ना दांडा, डायरेक्ट शेंडा या वेळेला इथे पाहायला मिळतोय, पण तो शेंडा मात्र काही कामाचा नाही. नक्कीच आपण इथे पाहतोय कारण फ्री हिट आहे ना. नक्कीच उखडला दांडा, याच्यात मात्र तील मात्र शंका नाही. बायकोनी टाकलं कालवनात कमी मीठ आणि या चेंडूवर अगोदरच्या फ्री हिट होतं आणि त्या फ्री हिटचा मात्र
नक्कीच फायदा काही घेता आला नाही, कारण बुंध्यात टाकलेला चेंडू अगदी फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलं. हेमंत पाटील आणि विजय भोईर या बिल्ला मात्र मैदानावरती आहे. डाव सावरत आहेत. तब्बल धावसंख्या धावफलकावर मात्र 38-38 आहेत. 3 गडी बाद झालेत. RSC 11 करीमले संघ एक चांगली मुसंडी मारतोय, कौतुक करेल. 2 षटकामध्ये बिकट परिस्थिती होती, दैन्य अवस्था होती, पण डाव सावरला. 12 चेंडू निर्णायक ठरले आणि इथून धावसंख्येची मुसंडी मारली. या बिल्ला मात्र डाब्या एसटीच्या बाहेर टाळ्यांचा कर्कश आवाज. इथे टाळ्या ह्या दुहेरी भूमिका बजावत आहेत. आत्मविश्वास पण वाढतो आणि थंडी पण उडते. हा एक दुहेरी फायदा आहे या दिवसामध्ये टाळ्या वाजवण्याचा. पण इथून मात्र टाळ्यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये मोठी जुईच्या प्रेक्षकांचा किंबहुना वाढेल, कारण घरचा संघ मैदानात आहे. अगदी करिवली संघ देखील आपण पाहतोय पूर्णपणे समर्पण देतोय, कारण मॅच ही निर्णायक आहे. या वेळेला देखील आपण पाहतोय आला 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 या वेळेला काऊ कॉर्नरच्या अगदी लगतचा हा चौकार आला. झाल्यात आणि 44 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिलं सत्र संपलं. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपलाय आणि दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामांकित समालोचक जयेश भोसले सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला, मॅच बनणार यात मात्र शंका नाहीये. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात या पूर्वार्धामध्ये अक्षयजी पाटील रावे यांचा आणि विशेष करून संयमजी गरज डाकटी जुई माझे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक यांचे विशेष करून मी आभारी राहीन. त्यांचे विशेष करून मी आभारी राहीन, कारण एक छोटीशी ऍडजस्टमेंट आमच्या समालोचकांमध्ये असायला हवी होती आणि ती झाली आहे. त्याकरिता मी त्यांचे विशेष करून आभारी आहे. पुढच्या सामन्यामध्ये मला थोडीशी संधी मिळणार होती, जी मात्र मी त्यांना दिली आहे. त्याकरिता मी त्यांचा आभारी आहे. मॅचकडे बळीया. त्याला दोन्ही ऑफिशियल दाखल झालेत. गणेशजी भाविस्कर सर आणि त्यांच्या साथीला विशाल पाटील सर यांना तुम्ही पाहत आहात. महत्वाचा सामना जिथे एक मोठं लक्ष उभं करण्यात आलंय. टार्गेट सेट झालेलं पाहायला मिळतं या सामन्यामध्ये, जिथे या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तोडफोड अंदाज पाहायला मिळाला. 43 बनल्यात. 44 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. मागील मॅच मध्ये देखील 43 झाल्या होत्या. 44च बनवायच्या होत्या, परंतु जिथे गोवटणे संघाला धूळ चारली होती चिर्लेकरांनी. या मॅच मध्ये काय घडणार आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने. चला, त्वरित घाई करायला हवी, कारण पुढचा सामना एक केवळ बाकी आहे. 2 वाजायला आलेत आणि आपल्याला पहाटे करायची नाहीये, पहाट उजळायची नाहीये. उद्या ठीक 7 वाजता सामन्यांना सुरुवात होईल, याच्याकडे लक्ष वेधूयात. उद्या कळवे संघ खेळत आहे. आयोजकांना विनंती आहे, कळवे संघाच्या थोड्याशा पाठीचं जास्तीचं लागा, कारण कळवे संघ उद्या पहिला सामना खेळणार आहे वाघिलीवाडाच्या अगेन्स्ट. 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायला हवा. शेड्यूल जर का लवकर सुरू झालं तर लवकर संपतं. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते आहे, ज्याच्या नावापुढे 30,000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळालं होतं. तोच महेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. राकेश कोळी आणि अक्षय पाटील येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये 30,000पेक्षा जास्त पारितोषिक महेंद्रच्या नावावरती पाहायला मिळालं होतं. परंतु हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. चिंतेची बाब ही राहील ना की प्रतिस्पर्धी संघ चांगल्या फॉर्मात आहे, चांगली गोलंदाजी होतीये. संघाचा नेता जिथे मात्र रतीशला आपण पाहिलं तर रतीश महाडिक वेगाने गोलंदाजी करतो, विकेट प्राप्त करतो, त्याच्याकडे टोक रशर चांगले आहेत, यॉर्कर चांगले टाकतो आणि यॉर्कर जे काही त्याचे आहेत ना ते रॉकेट प्रमाणे आहेत. चक्रावणारे बाउन्सर त्याच्याकडे पाहायला मिळालेत आणि त्या कारणास्तव त्याचं हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे.
4 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाज बंधनकारक आहेत. त्या कारणास्तव या षटकाच्या दरम्यान रतीशला आपण पाहतोय जो दाखल होत असताना पाहिला मी तो आहे स्ट्रायकर एंडकडे बॅटर निघालाय राकेश कोळी आणि त्याच्या साथीला अक्षय पाटील. राकेश कोळीने मागील मॅच मध्ये धुमाकूळ उडवला होता. त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील प्राप्त झालेला पाहायला मिळाला होता. स्वतः आदरणीय या स्पर्धेचे आयोजक महेश शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये 17 धावा मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये काय 2 षटकार त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये काय वाढून ठेवलंय या आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल रतीश महाडिक. पहिला चेंडू उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता खरिवलीकर. आज मात्र काही ना काहीतरी वेगळा वज्र निर्धार करून आलेले पाहायला मिळाल्यात. खरिवलीकरांना आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. अगदी खालापूर विभागातील खालापूर तालुक्यातील हे छोटंसं गाव आहे. पेन तालुका आणि अगदी त्याच वेळेला पेन पूर्व भाग आणि खालापूर तालुक्याच्या अगदी मधोमध हे गाव आहे. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर हेलिकॉप्टर एक्सा कव्हरला. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती राकेश कोळीने चौकार ठोकलाय. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. आडवा बाटने ऑन साइडला केला. उंच गेलाय लांब नाही. क्षेत्ररक्षक दूर राहिला. धावा मिळतात एकंदरीत 2. दुहेरी धावा इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कराडी समाजाचं गाव म्हणून या मोठी जुई गावाकडे पाहिलं जातं तर एका बाजूला गवळी समाजाचं गाव म्हणून खरिवली गावाकडे पाहिलं जातं. एकंदरीत 2 अशी गावं. एक खालापूर तालुक्यातील खोपोली तालुक्यातील तर खालापूर तालुक्यातील एक तर एक उरण तालुक्यातील 2 संघ आपण एकामेकाच्या अगेन्स्ट पाहत आहोत. मॅच चांगली पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रतीश. लोअर फुलटोस बनवला. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एक सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. चौकारानंतर सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य दिलं. 7 धावा धावफलकावर यात 44चा पाठलाग करायचा आहे. आज याची पहिली रात्र आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये आपण एक बाब सातत्याने पाहिली आहे. जशी स्पर्धा पुढे जाते तसतशी गाण्यांची चर्चा जास्तीची होत असताना पाहायला मिळाली. गाण्यामध्ये माझं कडवं कधी येणार याची चर्चा जास्तीची होती. डीजे मास्टरला तारेवरची कसरत आहे. ताफलकावरती धावा जिथे 7 बनलेल्या आहेत. फलंदाज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा केला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगलपेक्षा जास्तीचे काय नाही. रतीश महाडिक चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. चौकारानंतर कमबॅक त्याने चांगले केलंय. कमबॅक इज अ बेटर दॅन इज सेट बॅक. मागील मॅचचा तो हिरो राहिलाय. 2 ओव्हर 17 धावा आणि 4 विकेट त्याने मिळवल्या होत्या. फायफर मिस केला परंतु गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे त्याची. पुढचा चेंडू या वेळेला पंचांकडे लाऊड अपील इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली होती. लेग बाईस इथून येत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 9 बनल्यात. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शेष. 18 बॉल विजयासाठी 35 ची गरज. परेजी बंडासाहेब आणि किशोरजी पंडित साहेब
परेश बंडा यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जर का हा सामना इथे जय हनुमान मोठी जुई जिंकेल तरी पारितोषिक देण्यात येईल. सतीजी कानडे साहेब अर्थात स्मरण आणि समर आणि स्मरण सतीश कानडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 3 बॉल 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज जे लगावण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आयुष येत असताना पाहायला मिळतो. आयुष प्रभलकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल मिळती अध्वरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट केली याची त्याची चपळाई. हरणाचा वेग धारण केला. धावा मिळाल्या त्या 2. येणारे 17 बॉल. आता मात्र विजयासाठी 33ची आवश्यकता. एक मात्र पारितोषिक आजच्या दिवसामध्ये मला वाटतं हे दुसरं पारितोषिक आहे जे लगावण्यात आलंय. कॅश प्राइजेस उपलब्ध झालेले पाहायला मिळालेत. त्याकरिता मी दोन्ही मान्यवरांचे विशेष करून आभारी राहील. फलकावरती डबल आल्या. संघाची धावसंख्या 11. 11 ऑन दी बोर्ड आहे. 11 धावा धावलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन आयुष सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे राकेश. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एमसीएचे नामवंत पंच म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळतात. स्मृती मंधनाला नेटमध्ये आणि अगदी त्याच वेळेला ग्राउंड्सवरती ज्यांच्या माध्यमातून ट्रिक्स जास्तीच्या शिकवण्यात आल्या होत्या आणि ज्यांनी चांगल्या दर्जाचं कामकाज नेहमी केलेलं पाहायला मिळालं ते विशालजी पाटील सर. यांना तुम्ही पाहता. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने गुडघ्याचा आधार घेतला. चेंडूला स्लॉक स्वीप केलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. राकेश कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. भाऊशी पंगा डबल वार. चौकात चौकात गोळीबार. षटकार ठोकला त्याने ऑन साईडला. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल धावून 18 वरती पोहोचलेली आहे. येणारे 16 बॉल 26ची गरज. 18 धावा धावलकावरती 26ची आवश्यकता. तब्बल धावलकावरती 18 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. राकेश कोळीने मॅचेस बनवली आहे. भरभक्कम देह दृष्टीचा हा खेळाडू आहे. चांगले फटके खेळतो. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळालेत. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. लांब 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 सर्वाधिक लांब. इट्स अ कडक षटकार. समर स्मरण सतीश कानडे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि ते कॅश प्राइज इथे दिलं जाणार का राकेश कोळीला? कारण एक षटकार त्याच्या बॅटमधून येतो का हे पाहणं गरजेचं आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 20 ची आवश्यकता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आमचे फुंडेगावचे मात्रे स्वतः आज 5 रात्रीमध्ये ज्यांना तुम्ही पाहणार आहात. धावलकावरती 2 बॉल 2 षटकार आले. संघाची धावसंख्या तब्बल 24 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे चेंडू राहिले ते 15-15 मध्ये 20 ची गरज. सतीजी कानडे साहेब यांनी लगावलेले हे पारितोषिक इथे जिंकलं जाणार का? मारले पाहिजेत. सतीजी कानडे साहेब म्हणाले मारलेच पाहिजेत. महत्वाची बाब या सामन्यातील ही पाहायला मिळते. येणारा महत्वाचा बॉल खोल आतलाय. फटका इथे डाऊन द ग्राउंड फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. धक्का आणि खिणे. 14 बॉल. आता मात्र 20 ची गरज. राकेश कोळी बाद.
ध्रुवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून राकेश कोळीने जे 2 षटकार लगावले त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. खरं तर या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांपैकी एक अतिजी गाभण यांनी आवर्जून आम्हाला सूचना दिली आहे की पारितोषिके जे लावली जातील ते पोचवायला हवीत. 2 बॉल 2 षटकार आले होते. लांब लचक फटके पाहायला मिळाले. नवीन बॅटर महेंद्र भोईर. 30,000 रुपयाचं पारितोषिक या बहादरासाठी लगावण्यात आलं होतं. मैदानाच्या आतमध्ये मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूने वेध घेतलाय यष्टिरक्षकाचा. सतीजी कानडे साहेब समर स्मरण सतीश कानडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. याही फलंदाजासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. येणारे चेंडू आता इथून पुढे शेष राहिले. या बॉलचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. कॅच बनलेली नाहीये. अर्थात ही बाब स्पष्ट होती. ध्रुवी कुंदन पाटील यांच्या माध्यमातून राकेश कोळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ध्रुवी कुंदन पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलेलं आहे. जर का सामना इथे जिंकला जय हनुमान मोठी जुई या संघाने तर 29-19 पारितोषिक सतीश कानडे यांच्याकडून देण्यात येईल. हे त्यांचा लकी नंबर आहे. 29-19 2919 हे पारितोषिक देण्यात येईल. जय हनुमान मोठी जुई परेजी बंडा यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या संघासाठी. यावेळेचा बॉल कमी गतीचा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो. आता मात्र 12 चेंडू बीचची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. या मॅचला तडका लागवला जातो का हे पाहणं गरजेचं. 12 बॉल बीचची गरज. पाण्याची मागणी झाली आहे. नंतर मयूर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण पाहतोय पार पडली जाते. उरण प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आवर्जून आयोजकांनी या गोष्टीचा उल्लेख केला ना सुदर्शनजी पाटील. मी आवर्जून तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो. उरण प्रीमियर लीगच्या आयोजकांनी म्हणाले की आम्ही एक शब्द टाकला होता मयूर शेठ यांच्याकडे की आम्हाला या स्पर्धेला सहाय्यता हवी. आदरणीय ग्रीष्म एंटरप्राइजेसचे सर्व मयूर शेठ पाटील साहेब यांनी आवर्जून ही मदत सहाय्यता दिली आणि एक मोठी स्पर्धा आज आपण तुम्ही उरण तालुक्याची जी आयोजलेली पाहायला मिळते आहे. 12 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्या साथीला महेंद्र भोईर. 2 बॉल मध्ये 2 चेंडू निर्धाव आलेले पाहायला मिळाले. त्यांनी फेस करत असताना त्यांच्या बॅटला बॉल लागू दिलेले नाहीयेत अद्याप गोलंदाजांनी. महत्वाची बाब राहील. राकेश कोळी बाद झाल्यानंतर या बाबी किती पथ्यावरती पडतात हे पाहणं. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 ची गरज. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खाली राहिलाय. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलेला पाहायला मिळाला. अर्थात देणारे 11 चेंडू आणि 20 ची गरज. एक चेंडू महत्वाचा आहे. एक बॉल महत्वाचा आहे. एक क्षण आणि क्षण महत्वाचा आहे जो सस्पेन्सने भरलेला आहे. धाव आणि धाव लढवली जाणार आहे. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला केला. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक 2 अक्षय पाटील. केवळ 1 धाव बनवत तो देखील बॅक टू द पॅव्हेलियन.
आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळाला. 2 फलंदाज बाद झालेत. अक्षय पाटील देखील फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर अजय भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. येणारे 10 बॉल आणि आता मात्र 20ची गरज. 10 चेंडू आणि 20 धावा. सामना दूर चालू लागलेला पाहायला मिळतोय. खरं तरी या मॅच मध्ये पकड मजबूत होईल, या धावसंख्येचा पाठलाग लिलया होईल असं एका क्षणाला वाटत होतं ज्यावेळेला राकेश कोळी बॅटिंग करत होता. त्याचा थाट निराळा होता. 9 बॉल मध्ये त्याने 21 धावा कुठून काढल्या होत्या. गोलंदाजांची धुलाईच केली होती त्याने. खोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, सिंगलचा प्रयत्न करण्यात येतोय. मागील लगातारचे 3 बॉल निर्धाव आलेत. एकंदरीत 24 बॉल मध्ये जिथे 44चा पाठलाग करायचा होता, अद्याप 6 चेंडू निर्धाव आलेले आहेत. 6 बॉल डॉट आलेले पाहायला मिळाले, धावा आलेल्या नाही आहेत. मागील जर का आपण एकंदरीत 6 बॉलचा विचार करायचा झाला तर ते डॉट आलेत. यावेळेचा फटका लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. सात बॉलचा विचार करायचा झाला ना तर विकेट डॉट 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 विकेट डॉट आणि आता मात्र चौकार आलाय. 6 बॉल नंतर चौकार आलाय. 2 षटकारानंतरचं हे मी 7 बॉलचं विश्लेषण तुम्हाला सांगितलं. 2 बॉल 2 षटकार आले. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद, तदनंतर 2 डॉट, त्याच्या पुढच्या षटकामध्ये डॉट विकेट डॉट आणि चौकार पाहायला मिळाला होता. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एक सिंगल येते. येणारे आता मात्र 7 बॉलचा खेळ राहिला. विजयासाठी 15ची गरज. 7 चेंडू 15 धावा. गोलंदाजी याही षटकामध्ये हेमंत पाटीलने चांगली केली आहे. धावा रोखण्यासाठी तो अग्रस्थानी राहिला. धावा रोखण्यामध्ये त्याचा कल पाहायला मिळाला. विकेट प्राप्त केलेला पाहायला मिळाल्या होत्या. षटकार, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. आदरणीय सतीजी कानडे साहेब यांच्या माध्यमातून. हा बॉल इथे मात्र थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये इथे एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आता मात्र 14ची गरज. 6 गेंदे जीत के लिए 14 की जरूरत. 6 बॉल 14 रन रिक्वायर्ड बाय विन. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. सहा बॉल 14ची गरज. 6 चेंडू आणि या सामन्यामध्ये विजयासाठी 14ची आवश्यकता आहे. जय हनुमान मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना RCC खरवली संघाला आपण पाहत आहोत. RSC 11 खरवली संघाला आपण पाहत आहोत. राधाकृष्ण स्पोर्ट्स क्लब खरवली या संघाला आपण पाहतोय, जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 14ची गरज. चला थोडीशी घाई व्हायला हवी, याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण एक मॅच अजूनही बाकी आहे. एक सामना अद्याप येणं बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आडवा बाटने केलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेंद्र भोईरच्या बॅटमधून षटकार. थँक यू. व्हाट अ फॅन्टास्टिक. शेवटच्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या तालमीमधील युवा शिवसैनिक राजेश भोईर यांच्याकडून मोठी जुई संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळतो, जो अवांतर स्वरूपाचा आहे. वाईट बॉल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 37 बनल्यात. विजयासाठी येणारे चेंडू शेष राहिले 5 बॉल आणि आता मात्र 7ची गरज. षटकार आला महेंद्र भोईरच्या बॅटमधून. ऑन साइडला षटकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. 3000 रुपयाचा कॅश प्राइज.
जे दिने जाईन जय हनुमान. मोठी जुई संघ जिंकला. तर या वेळेला स्लॉट मध्ये आलाय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला बॉल, षटकार. थँक्यू. ची मागणी करण्यात येते. आता मात्र केवळ एकची आवश्यकता आणि ती औपचारिकता बाकी आहे. काय म्हणता मेवण्यांचे पाहुणे. आणि काय फटकेबाजी पाहायला मिळाली. अजून 2 वाघ बाकी आहेत. चला येणारा शीशावाडीकडून महेंद्र भोईरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आडवा बॅटने मॅच फिनिश. सामना संपवला. एकटा लढला हा बहादर. सामना संपवलाय महेंद्र भोईरने.